स्वतःच्या विचाराने वागणारा यशस्वी होतोच. एका जंगलात एक सिंह राहत होता. तो पराक्रमी होता, उत्तम शिकारी होता. परंतु एकदा असं घडलं की त्याला सकाळपासून संध्याकाळपर्यंत जंगलभर फिरूनही काहीच शिकार मिळाली नाही. सिंह भुकेने व्याकुळ झाला होता. पोटात काहीच नसल्यामुळे त्याच्या अंगात त्राण राहिलं नव्हतं. आता पुन्हा जंगलभर फिरत प्राण्याची शिकार करण्यापेक्षा काहीतरी युक्तीने भोजन मिळवलं पाहिजे असा त्याने विचार केला. तेवढ्यात त्याला एका टेकडीवर एक गुहा दिसली. लवकरच अंधार पडून रात्र होणार होती. तेव्हा या गुहेचा मालक नक्कीच रात्री निवाऱ्यासाठी तिथे येईल. त्याला मारून आपली भूक भागवता येईल असा त्याने विचार केला. मग झटपट तो टेकडी चढून गुहेजवळ आला आणि त्या गुहेच्या तोंडातून आत जाऊन दडून बसला. थोड्या वेळानं एक कोल्हा त्या गुहेच्या तोंडाशी आला. त्याला वाटलं, छान सुरक्षित जागा आहे ही. थोड्या वेळानं रात्र होईल तेव्हा या गुहेत रात्री झोपावं, म्हणजे आपण सुरक्षित राहू. सकाळ झाली की गुहेबाहेर पडून जंगलात शिकार शोधावी. आपल्या या बेतावर तो खुश झाला आणि त्यानं आनंदानं कुई कुई अशी आरोळी ठोकली. गुहेत लपलेल्या सिंहानं ती आरोळी ऐकली. तो मनात म्हणाला, अरे वा, कोल्हा इथे आलेला दिसतोय. खरं म्हणजे कोल्हा लहान प्राणी आहे. ते त्याला खाऊन माझं काही पोटबीट भरणार नाही, पण काहीच न मिळण्यापेक्षा कोल्हा तर कोल्हा, चालेल. आता तो कोल्हा गुहेत केव्हा येतो आणि आपण त्याच्यावर झडप घालून कधी एकदा खातो असा विचार करत सिंह काहीही आवाज न करता गुहेत गप्प बसून राहिला. कोल्हा आता गुहेत शिरणार एवढ्यात त्याचं लक्ष आपल्या पायांकडे गेलं. त्याच्या पायाजवळच्या धुळीत सिंहाची पावलं उमटलेली त्याला दिसली. तो थांबला. त्यानं धुळीतील सिंहाची पावलं वाकून नीट पाहिली. तो म्हणाला, अरे, ही सिंहाची पावलं इथे नक्की, आणि ती गुहेच्या दिशेने जाणारी आहेत. म्हणजे या गुहेत सिंह असणार, कारण सिंहाची बाहेर आलेली पावलं दिसत नाहीत. त्याच्या खुणा या धुळीत उमटलेल्या नाहीत. तेव्हा खात्री करून घेतल्याशिवाय गुहेत जाणं योग्य नाही. तसाच आत गेलो तर माझं मरण नक्कीच. काय करावं बरं? कोल्हा हुशार होता. त्याने मनात एक बेत केला. तो गुहेच्या तोंडापासून थोड्या अंतरावर उभा राहिला आणि मोठ्याने म्हणाला, बाई गुहे, अगं रोज रात्री मी तुझ्या समोर येऊन उभा राहतो आणि विचारतो, आज रात्री मी तुझ्या पोटात आसरा घेऊ का? तू नेहमी उत्तर देतेस, ये बाबा कोल्होबा, आत ये आणि विश्रांती घे. पण आज मात्र तू गप्पच आहेस. मला नेहमीप्रमाणे ये ये असं काही म्हणाली नाहीस. तू तसं म्हणाली नाहीस तर मी इथून निघून जाईन. एवढं बोलून कोल्हा तिथेच उभा राहिला. कोल्ह्याचं ते बोलणं गुहेत लपलेल्या सिंहानं ऐकलं. त्याला वाटलं, रोजच कोल्हा गुहेला आत येऊ का असं विचारत असणार आणि ही गुहा त्याला उत्तर देत असणार. आज बहुतेक माझ्या भीतीने ती चुपचाप असावी. आता उत्तर मिळालं नाही तर हा कोल्हा निघून जाईल आणि माझ्यावर उपाशी राहायची पाळी येईल. तेव्हा आपणच उत्तर दिलेलं बरं. तेवढ्यात कोल्ह्यानं पुन्हा एकदा विचारलं, काय ग गुहे, आज रात्री तुझ्या पोटात आसरा घेऊ का? त्याबरोबर सिंहानं उत्तर दिलं, ये बाबा कोल्होबा, आत ये. त्याबरोबर कोल्ह्याला कळलं की सिंह गुहेत दडून बसलेला आहे. जवळ गेलो तर तो आपल्याला झडप घालून खाऊन टाकील. मग तो थोडा दूर गेला आणि मोठ्याने बोलला, अरे चा, या गुहेत राहता राहता माझे केस काळ्याचे पांढरे झाले, पण ही गुहा कधी सुद्धा बोलली नव्हती. पण आज ज्या अर्थी तिला वाचा फुटलीये त्या अर्थी दुसरंच कोणीतरी गुहेत दडलाय बरं, तेव्हा मी जातोच कसा. असं म्हणून कोल्हा तेथून सपाट्याने दूर निघून गेला. त्याच्या हुशारीमुळे त्याचे प्राण वाचले.
आणि सिंहाच्या मूर्खपणामुळे त्याची शिकार हुकली. तेव्हा मित्रांनो, स्वतःच्या विचाराने वागणारा नेहमी यशस्वी होतो. आवडली कथा? मग लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया तर पुढच्या कथेच्या वेळी.